तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं, शेवटी मला माहित नाही, मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता हातावर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो. मी रात्रभर झोपलो. आता शेवटच्या मराठ्यांना एवढंच सांगणार, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावे लेकरं म्हणून